तर आजच्या जनरेशन साठी गीता ही कशी उपयोगी पडते? एकतर 5000 वर्षापूर्वीचा ग्रंथ असून तो कालबाह्य झालेला अगदी नाही. अगदी. तो आजही तितकाच मार्गदर्शक आहे. हो. आणि दुसरी असे की मधला एक काळ आपल्याकडे या धर्मग्रंथांबद्दल अंधश्रद्धेच्या नावाखाली फेकून दिलेले होते. त्यामुळे आता त्याच्याबद्दलची जागरूकता ही जगभर वाढल्यानंतर आपल्याकडे जागायला खरं सांगायचं म्हटलं तर यांनी काय सांगितलंय आणि त्याचा किती उपयोग होतो याची उत्सुकता वाढली. मला ती फार महत्वाची आहे. आणि उत्सुकता जर वाढली तरच आपण त्याच्याकडे वळणार ना. एकतर 700 श्लोकांचा ग्रंथ आहे. कुठल्याही प्रश्नाची तुमच्या उत्तरं तिथे तुम्हाला मिळणार आहेत. पण त्याला वाचलं पाहिजे. कल्पनेने आपण घाबरून बसलो तर काही होणार नाही. मी सांगू का, तो खरं महासागर आहे. महासागरात डुब्या मारणं इतकं सोपं नाहीये. 4 शिंतोडे उडले तरी सुद्धा आपल्या आयुष्यात फरक पडतो. हे जर कळलं ना तर ती आपल्याला जवळची वाटेल. गीता ही जवळचीच आहे आपल्याला. आणि तिथे कुठे धर्म संप्रदायाचा शिक्का नाही. परत भगवद्गीतेने कुठलंही कर्मकांड सांगितलेलं नाही. काय सांगितलंय की तुम्ही तुमचा स्वधर्म पाळा. स्वधर्म